मॅच सुरू झाली आहे. समर्थ बदलापूर गाव आणि हेंद्रेपाडा या दोन संघांच्या दरम्यान इथे सामन्याला सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली समर्थ बदलापूर गाव या टीमनं आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारित केलं हेंद्रेपाडा या टीमला. ओम साई क्रीडा मंडळ ठाकूरवाडी बदलापूर अध्यक्ष आमचे यांचं नेहमीच आम्हाला भरपूर सहकार्य असतं. गुरुनाथजी कडाळी दादांचं आगमन झालं. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स सोमराजजी खाडे सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. एवन जोडी राहुलजी चव्हाण सर, महेशजी धुळे सर, आपलं दोघांचं मनापासून आभार. सामन्याला सुरुवात झाली आहे. 3 षटकांची मॅच. टॉप 7 मध्ये आपण आलो. निश्चितच ढवळेपाडा संघानं पुढील फेरी गाठली आहे आणि टॉप 6 मध्ये मॅचेस सुरू झाल्यात. बॉलर तयार. हेंद्रेपाडा संघासाठी पहिलं षटक. गोलंदाज विपुलच्या खांद्यावरती जबाबदारी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ओरपी चेंडू. फटका सुंदर आहे. प्रॉपर टायमिंग. उंची आणि लांबी सोबतच गाठली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावांसाठी आतिशच्या बॅटमधनं अजून एक कडक हिट. षटकार. आणि समर्थ 11 बदलापूर गाव टीम आतिश तोरवेच्या सलग 3 बॉल 3 षटकारासाठी दिविशा विशाल राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅच प्राइज. दुर्वा अकॅडमी संचालक महेशजी सावंत आणि त्यासोबत तन्नुबाई अडाळ यांचं आगमन झाले. विनंती मंचावरती या. पण मनपूर्वक स्वागत खाडे सर. यस सर यस सर. आज मात्र मेगा फायनलची रात्र आहे. या ठिकाणी पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला सर्वांना प्रार्थनीय आहे. निश्चितच उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. इथे मॅच आपण अतिशय महत्वाची पाहत आहे. टॉप 6 चा थरार मैदानात सुरू झालाय. समर्थ बदलापूर गाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम जिया 11 हेंद्रेपाडा. विपुल आतिशसाठी समोरच्या दिशेला फटका खेचलाय. उंच गेलाय. दूरवरनं फिल्डर येतोय. एका टप्प्यावरती चेंडूला स्टॉप केलं. एक सिंगल मिळेल. एका सिंगल धावेची मदत. धावफलक पुढे सरकलं 9 या आकड्यावरती. आतिश थोरवे आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय प्रचंड फॉर्म मध्ये खेळतोय. 7 धावांवरती त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. दुसऱ्या बाजूने स्वप्नील कनोजे वैयक्तिक 2 धावांवरती. यावेळेस फटका फसलाय. झेलची संधी. कव्हरला फिल्डर तैनात. टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. धक्का क्रमांक पहिला लागलाय समर्थ बदलापूर गाव या टीमला. फलंदाज बाद. संदीपजी देशमुख यालाही विनंती आपण मंचावरती या. आपलंही बरपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वासुदेवजी कुलकर्णी आणि संदीपजी देशमुख या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला आपण सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेल कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आणि त्यासोबत आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. मी विनंती करेल सागरदादा देशमुख साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पार पडतोय. त्यासोबत कालिदासजी देशमुख साहेब दोघांनाही विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण दिलीप शेठ बैकर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9 धावा धावफलकावरती. हा सन्मान या मंचावरती होत असताना नगरसेवक दिलीपजी बैकर साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पडतोय. महाराष्ट्राचं अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिभा आणि त्यासोबत तुम्ही पाहताय सुंदर पुष्पगुच्छ, त्यासोबत एक सुंदर शॉल देत असताना दिलीपजी बैकर साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती पार पाडतोय. त्यानंतर मी विनंती करेल संजय भाऊ कराळे त्यासोबत अशोकजी मिनमने आपण या. आपलाही सन्मान आम्ही इथे करतोय. गणेशजी भोईर आणि त्यासोबत जे आमचे मान्यवर इथे जोडले गेलेत आपलाही सन्मान. सूर्यकांतजी नवले या आपलाही सन्मान आम्ही करतोय. संजय भाऊ आपण या. अशोक भाऊ आपण या. हरिभक्त पारायण आणि त्यासोबत सूर्यकांतजी नवले. चला सर्वांनी एकत्र या. तुमच्या सर्वांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय, संपन्न करतोय. सागरदादा देशमुख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती होत असताना ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि पहिल्या बॉलवरती सुद्धा विकेट मिळतीये. पहिल्या षटकात 9 धावा जमवल्या. बॅटिंग करत असताना टीम
समर्थ 11 बदलापूर गाव या टीमनं षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती हिमांशू आला आणि निश्चितच आपल्या स्टाईलमध्ये पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट अर्जित केली आहे. नवीन बॅटर युवराज समोरच्या दिशेला टोलावलाय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ चेंडूला पकडलं, फेकलं, एक सिंगल मिळेल. एका सिंगल धावेची मदत या ठिकाणी धावफलकाला होईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. एक धावेच्या मदतीनं 2 बाद 10 धावा धावफलकावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मनोजी ढिले साहेबांचं या मंचावरती आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर बदलापूर म्हटलं की नो डाऊट सातत्याने मोठमोठे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होत असतात. एक मोठा खरं तर आपण दहीहंडी सोहळा देखील मनोजी ढिले साहेबांच्या माध्यमातून पाहिलाय आणि त्याच्या साथीनं संजू कडू साहेबांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. साहेब भाई आपण या मंचावरती तन्नूबाई आपली वाट पाहतात. साहेब भाई या पण आपलंही मनपूर्वक स्वागत. आदर्शजी मोरे आणि संदेशजी मोरे यांनाही विनंती आपण मंचावरती आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. नंतर आपण मंचावरती असा एक सन्मान करतोय. खरं तर आपण पाहतोय सातत्याने मग यांच्या माध्यमातून नवीन नवीन विशेष कार्यक्रम होत असतात आणि ज्यांचं सर्वात जास्त प्रेम जर कुठल्या खेळावरती असेल तर क्रिकेट या खेळावरती अतोनात ज्यांचं प्रेम राहिले ते आपले बदलापूर प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक, त्यासोबत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक शैलीजी वडनेरे साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती पार पाडतोय. सागरदादा देशमुख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती होत असताना सागरदादा देशमुख आणि त्यासोबत आपण पाहतोय मी विनंती करेल कालिदासजी देशमुख साहेब आपण या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय शैलीजी वडनेरे साहेबांचा सन्मान पार पाडतो. एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी. बदलापूरचं क्रिकेट कसं पुढे जाईल यावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलं आणि सलग यावर्षी देखील आपण एक मोठा सामना या जगन्नाथ क्रीडा संकुलावरती आपल्याला रंगताना दिसेल आणि त्यासोबत आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषद नगरसेवक. खरं तर 47 नगरसेवकामध्ये एक मोठी मॅच मैदानावरती रंगेल. दिलीपजी बैकर साहेब आपण यायला विसरू नका. आपण देखील नगरसेवक आहात. एक मोठी मॅच या मैदानावरती रंगताना दिसेल कारण एक तेज थरार गोलंदाज म्हणून दिलीपजी बैकर साहेबांची ओळख आहे. श्री गणेश मानकिवली टीमसाठी कित्येक वर्ष दिलीपजी बैकर साहेबांनी देखील खेळ दाखवलाय आणि या स्पर्धेमध्ये ते देखील खेळतील यात शंका नाही आहे. मी खरं तर मला ऐकायला आवडेल. मी शैलेशजी वडनेरे साहेबांना विनंती करेल की आपल्या मुखातून खरं तर क्रिकेटसाठी आम्हाला 2 शब्द ऐकायला आवडेल. या पण आपल्या मधुर वाणीतून 2 शब्द आम्हाला आपण मार्गदर्शन करावं. आजच्या जाणता राजा चषक 2026च्या निमित्तानं व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर नगरसेवक बैकर साहेब, त्याचप्रमाणे कालिदासजी देशमुख साहेब आणि सर्वच मान्यवर आणि या स्पर्धेचे आयोजक, निश्चितपणे खऱ्या अर्थानं बदलापूर शहर ही एक क्रिकेटची पंढरी मानावी लागेल असं या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. कारण या जगन्नाथ पिसेकर क्रीडा संकुल जे आहे ते मला वाटतं खऱ्या अर्थानं म्हणजे ऑस्ट्रेलियाची एखादी खेळपट्टी आहे किंवा एखादं ग्राउंड असावं असं वाटतं. आणि सातत्याने इथे विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन होत असतं. निश्चितपणे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे रयतेचं जे राज्य होतं ते उभं केलं आणि आज त्यांच्या नावाने हा एक चषक त्यांनी आयोजकांनी या ठिकाणी निश्चितपणे जो आयोजित केलेला आहे तर त्यांचं देखील या ठिकाणी विशेष या ठिकाणी मी कौतुक करतो. आपण सर्वजण क्रिकेटसाठी काम करत असतो. आम्ही देखील अनेक वर्ष क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करतो. परंतु आज आपण पाहतो की बदलापूर शहरात अनेक नवीन खेळाडू घडलेले आहेत आणि हे खेळाडू या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर देखील या आयोजकांच्या माध्यमातून केलेल्या स्पर्धांच्या माध्यमातून जातील हा विश्वास या ठिकाणी मी निश्चितपणे व्यक्त करतो. या आता ज्या पद्धतीने आपण पाहतो की क्रीडा रसिक आहेत, खेळाडू आहेत, आयोजक प्रत्येक ठिकाणी स्पर्धांचं आयोजन करतो, तसं राजकारणात देखील एक राजकारण देखील खिलाडू वृत्तीने झालं पाहिजे. या माध्यमातून आज या प्रसंगी आपल्याला सांगेन की 26 तारखेला जो बदलापूर प्रीमियर लीगचा या ठिकाणी थरार आपला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये 26 तारखेला 9 वाजता
शिवसेनेचे नगरसेवक विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अशा प्रकारचा एक क्रीडा सामना या ठिकाणी होणार आहे. तर आम्ही राजकारणामध्ये राजकारण करतच असतो, परंतु आमच्यात देखील खिलाडू वृत्ती आहे आणि आमच्यात देखील क्रिकेट आहे हे आम्हाला या प्रसंगी सांगायचं आहे. कारण जनतेची सेवा करत असताना कुठेतरी एक क्षण असा असतो जो स्वतःसाठी जगायचा असतो आणि त्यासाठी आपल्या मनातला जो खेळाडू आहे तो देखील त्या ठिकाणी दिसला पाहिजे, अशा प्रकारची आमची भूमिका असते. त्यामुळे ती एक स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आहे. तर सर्व क्रीडा रसिकांना खेळाडूंना या प्रसंगी सांगेन की आपण देखील त्या स्पर्धेचा एक ठिकाणी आस्वाद घ्यावा आणि आपण सर्वांनी या ठिकाणी यावं. 26 तारखेपासून 29 तारखेपर्यंत बदलापूर प्रीमियर लीग या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन आहे आणि मी खास करून या ठिकाणी आयोजकांनी मला बोलवलं. तर या ठिकाणी स्पर्धा मी पहिल्यांदाच आम्ही भरवत असल्यामुळे कशा प्रकारे स्पर्धा आपण भरवतात तर आपल्याकडनं सुद्धा काही गोष्टी आम्हाला शिकता येईल आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी मी उपस्थित राहिलो आहे. आयोजकांनी मला सुरुवातीला देखील उद्घाटनाला देखील बोलवलं आणि आज स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला देखील या ठिकाणी उपस्थित राहण्याची मला संधी प्राप्त झाली. तर आपणा सर्वांचे आभार मानतो. आपण चांगलं काम करत आहात. देशमुख साहेब निश्चितपणे आपल्या माध्यमातून या परिसरात एक चांगले खेळाडू घडतील, जाणता राजा या चषकाच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडतील असा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करतो. आणि बदलापूर शहरामधलं जे क्रिकेट आहे हे आपल्यासारख्या जे क्रीडा प्रेमी आहेत, क्रीडा रसिक आहे, आपल्या माध्यमातून पुढे जाईल. बदलापूर शहरात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती ख्यातीचे खेळाडू घडतील आणि आपल्यासारख्या आयोजकांच्या माध्यमातून जे प्रयत्न केले ते निश्चितपणे साकार होतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या या स्पर्धेला मी शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आपला देखील धन्यवाद देतो. आणि 26 तारखेपासून 29 तारखेपर्यंत जी स्पर्धा असेल या ठिकाणी जी सर्व मंडळी आपण आयोजक मंडळी आहात आपण देखील संघ घेतलेले आहेत. तर आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि आम्हाला काही मार्गदर्शन देखील आपण करावं, सहकार्य आपण देखील करावं अशा प्रकारची माझी भूमिका राहील. एवढं आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा आपला धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शैलेश दादा वडनरे. खरं तर आपण पाहतो अत्यंत सुंदर मार्गदर्शन आणि शुभेच्छा स्पर्धेला त्याने दिलेलं आणि बदलापूर प्रीमियर लीगचं आमंत्रण देखील त्यांच्या वतीने देण्यात आलंय. फक्त शैलेश दादा वडनरे एक प्रश्न तुम्हाला असा असेल की जो तुम्ही प्रेक्षणीय सामना या ठिकाणी उल्लेख केलेला आहे फक्त ती प्लेइंग लिस्ट कधी आहे या ठिकाणी तमाम बदलापूरच्या जनतेला मिळतीये असं या ठिकाणी सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की शिवसेनेमध्ये कोणते नगरसेवक खेळणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कोणते नगरसेवक खेळणार आहेत ही लिस्ट लवकरात लवकर बदलापूरच्या जनतेला आपण द्यावीत. ती लवकरच आपल्याला लिस्ट मिळेल. आता सकाळी उद्यापासून मग आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी 2 दिवसापासून सुरुवात केली आहे प्रॅक्टिस करायला. कारण निवडणुकीच्या काळामध्ये आमचं सगळं गणित बिघडलेलं होतं, शारीरिक व्यायाम होत नव्हता, परंतु आता सुरुवात केली आहे आणि उद्यापासून शिवसेनेचे नगरसेवक देखील मला वाटतं येणार आहेत प्रॅक्टिसला. तर ती टीमचं सिलेक्शन चालू आहे. सिलेक्शन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याकडे ती लिस्ट दिली जाईल हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आणि त्या जी काय असेल लिस्ट दोन्ही जे संघ असतील ते उत्कृष्ट असतील आणि एक चांगली स्पर्धा होईल हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो. धन्यवाद. धन्यवाद शैलेश दादा. खरं तर तुमच्या बाजूला शिवसेनेचे नगरसेवक देखील आहेत आणि सध्या आपण पाहतो नुकताच आंतरराष्ट्रीय क्रीडांगणावरती शिवसेनेचे नगरसेवक सगळे सराव करून आलेलेच आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचं अजून क्रीडांगण निश्चित झालं नाही असं मला तरी वाटतंय, परंतु हरकत नाही आहे, लवकरच त्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांच्या समोरच येणार आहे. हा सामना मैत्रीपूर्ण असणार आहे. प्रेक्षकांनो लक्षात घ्या यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नसणार आहे कारण बदलापूर प्रीमियर लीग सध्या आपल्या सर्वांच्या भेटीला दुसऱ्या पर्वात येते आहे. शैलेशजी वडनेरे फाउंडेशन यांच्या वतीनं खरं तर वडनेरे साहेबांना सांगायला आवडेल ज्या प्रकारे तुम्ही बदलापूर प्रीमियर लीग भरवली आहे ही स्पर्धा 1 लाख रुपये धनराशी आहे. मालिकेवर सिटी बाईक आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये 15 ते 16,000 रुपये एंट्री फी असते, परंतु 8,500 रुपये प्रवेश फी असणारी ही स्पर्धा. त्यामुळे सागरजी देशमुख साहेब आणि विशालजी राऊत साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण त्यांनी देखील ही स्पर्धा आपण पाहतोय फक्त ना स्वार्थासाठी ना पैशासाठी तर ही स्पर्धा भरवली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासाठी आणि क्रिकेटसाठी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बरेचसे मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती पाहुण्यांची रेलचेल तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. बरेचसे मान्यवर जोडले गेले त्या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. चला धन्यवाद. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आपण करू. एका बाजूला आपण पाहतोय श्री समर्थ क्रिकेट संघ बदलापूर गाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ हेंद्रेपाडा GI11 या नावाने संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. याही संघातून काही खेळाडू तुम्हाला
बदलापूर प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळणार आहेत आणि सध्या सगळेच ग्रामीण चे खेळाडू आज या बदलापूरच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जाणता राजा चषकामध्ये 17 धावांचं टार्गेट. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. गोलंदाजाच्या पहिल्या षटकामध्ये प्रतीकला आपण पाहतो आणि आता पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. चार धावा या ठिकाणी आपण पाहतो. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्यात आलंय. टार्गेट थोडस छोटे, परंतु श्री समर्थ बदलापूर गाव हे नाव कुठं या ठिकाणी छोटे. अप्रतिम कामगिरी सध्या तरी संपूर्ण स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये त्याने केलेली आहे आणि इकडे चौकाराला लगेचच त्याने क्विक रिप्लाय दिलाय. भलती सफलता. फलंदाज बाद. आगमन झाले त्यासोबत केटी गंद्रे यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. भालचंद्रजी गोष्टेकर साहेबांना विनंती आपण मंचावरती यावं. आलेत, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यासोबत केटी गंद्रे साहेबांना विनंती आपण या मंचावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण पाहतो आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. नुकताच आपण पाहतोय काही या ठिकाणी राजकीय क्षेत्रातील मंडळी आपल्याला पाहायला मिळाली. सध्या या ठिकाणी भालचंद्र गोष्टीकर साहेब नामांकित उद्योजक आहेत बदलापूरचे आणि केटी गंद्रे काका जे समाजसेवक आहेत. आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या सरमंडपात पाहतोय शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी विश्वस्त देखील आहेत आणि त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बदलापूर गावातील ही सर्व वरिष्ठ मंडळी या ठिकाणी ज्यांचं कबड्डीवरती जितकं प्रेम राहिलंय तितकं क्रिकेट या खेळावरती देखील आपल्याला पाहायला मिळतंय. स्वागत आहे आपलं. 17 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये, परंतु सध्या आपण पाहतोय काय मैदानामध्ये बॅटिंग चालू आहे. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 2 चौकार, 2 चौकार आलेत. माफ करा, बॅक टू बॅक नाही आहेत कारण मध्ये एक विकेट्स देखील आलेली आहे. बॅटची कडा, मागे चालला बॉल, यष्टनच्या पाठीमागे हा चेंडू अडवण्यात आलाय. धाव मिळणार नाहीये. पहिला या षटकातील हा डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. संघाची धावत संख्या 8 वरती पोहोचली आहे. GI11 हैंद्रेपाडा सध्या आपण पाहतोय शाही श्रद्धा क्रिकेट क्लब या नावाने देखील हा संघ गेले कित्येक वर्ष खेळतोय आणि आज या संघाला पुरस्कर्ते असल्या कारणास्तव GI11 या नावाने संघ खेळतो. हरीश घोरपडे पुरस्कर्ते आहेत. त्यांनीच बांधलेला हा संघ आपण पाहतोय. अंपायर सिग्नल नो बॉल, एक्स्ट्रा आलेली आहे. बॅटची कडा यावेळेस आपण पाहतोय. फ्रेटचा बॉल होता, संपर्क व्यवस्थित नाही आहे. सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी सुद्धा हेंद्रेपाडा संघाला माहिती आहे की एक पाऊल पुढे टाकावं लागणार आहे. ड्रॉच्या माध्यमातून स्वर्गीय जयवंत मामा तर 11 जयवंतमान ढवळेपाडा संघ पुढे या ठिकाणी सरकलेला आहे आणि त्यानंतर 6 संघांमधून एक मॅच जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये दाखल होणार आहे. फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्या स्टेजला सेन्सिबल क्रिकेट, डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतो प्रतीकचं आहे आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 11 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 1 ओव्हर. टीम GI11 हैंद्रेपाडा सगळे शिल्लक आहे आणि आता 12 बॉल मध्ये अवघ्या 6 धावांची गरज आहे. सामना अधिकाधिक सोपा झालेला आहे. जितेश लिये यांना तुम्ही पाहतायत. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आहे. रुद्रांश याला घेऊन आपण पाहतोय क्रीडांगणाच्या सभोवताली कुठे काही कमी तर नाही ना. या सगळ्याच गोष्टीची चाचपणी पडताळणी जितेश लिये पम्मुबा यांच्या वतीने चालू आहे. याच दरम्यान प्रशांतजी पवार आणि कुणालजी तावडे यांचं आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पृथ्वीराजजी तावडे यांचं आगमन झाले, त्यालाही विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. त्यासोबत आम्हाला बेस्ट बॅटरसाठी ज्यांच्या माध्यमातून
खरं तर ही बायसिकल लाभली आहे ते आमचे श्रीराज भोईर यांचं आगमन झालंय. विनंती आहे श्रीराज भोईर आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. बाद आणि अगदी आपण पाहतोय दुसऱ्या विकेटचं पतन होतोय. GI11 हेंद्रेपाडा या संघाला धक्का क्रमांक दुसरा लागलेला आहे. 12 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. सामना अधिक सोपा आपल्याला पाहायला मिळतो आणि सध्या तरी एक पाऊल पुढे टाकले विजयाच्या दृष्टिकोनातून GI11 हेंद्रेपाडा संघाने. हितेश लिये, उमेश सोनकर, स्वप्नील सावंत, कुणाल पेनकर असतील, विलास कुंभार असतील, विलास निरगुड असतील, जांताराजा क्रिकेट क्लब बदलापूर संघाचे सर्वच खेळाडू साहेब असतील, सर्वांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. अफाट मेहनत सध्या आपण पाहतो या स्पर्धेसाठी यशस्वी करण्यामागे या सगळ्याच शिलेदारांचा तितकाच महत्वाचा रोल राहिलाय. यावेळी सॉन साईडला फटका एक्झिक्यूट करण्यात आला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, तिकडे थोडेसे फंबल पाहायला मिळाले, त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी पापणी लवते ना लवते अगदी आपण पाहतो सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. धावा मिळतील 2 आणि या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे चाललाय. यावेळेस आपण पाहतोय 13 वरती. ठीक. पृथ्वीराज कुणाल तावडे यांचं आगमन झाले. विनंती या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच आपण पाहतोय मंडळाच्या वतीनं आपण पाहतोय अनेक जे सदस्य आहेत या ठिकाणी ते देखील अफाट मेहनत घेत आहेत. ज्यामध्ये विपुल घोष्टेकर असतील, अनिकेत घोष्टेकर असतील, तेजस घोष्टेकर असतील आणि ऋषिकेश घोष्टेकर यांचे कौतुक व्हायला हरकत नाही आहे. त्यानंतर आमचे सगळेच आचारी बंधू वैभवजी पारसेकर असतील आणि पंकज भगत असतील आणि आपण पाहतो राहुल पारधी या सगळ्यांचंच विशेष कौतुक केलं पाहिजे. कारण आज अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रीमध्ये आपण पाहतोय ज्यांनी अफाट मेहनत केली आहे त्यांच्या कार्याचा गवगवा या ठिकाणी व्हायला असावा. परंतु इथे फटका फसलाय आणि धक्का लागेल. GI11 हेंद्रेपाडा टीम फलंदाज सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान राजेंद्रजी पवार आणि अतिजी देशमुख दादांचं इथे आगमन झाले. या मुख्य व्यासपीठावरती आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. धक्का या ठिकाणी तिसरा लागलेला आहे. सध्या तरी आपण पाहतोय 17 धावांची गरज आहे असं वाटलं होतं की खाडे सर हा सामना वाटतो तितका सोपा आहे. परंतु या मॅच मध्ये क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहतोय कोणतीही धावसंख्या या ठिकाणी सेफ नसते असं म्हटलं जातं. आणि आज खरं तर त्या धावांचं संरक्षण करण्यासाठी श्री समर्थ क्रिकेट संघ बदलापूर यांच्या वतीने देखील प्रयत्न केले जात आहेत. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 धावांची गरज आहे. किमान 30-35 धावा जर असता तर फाईट जरूर पाहायला मिळाली असती. यावेळेस सॉन साईडला फटका एक्झिक्यूट करण्यात आला. गॅप शोधलाय, जणू काय मॅप लावलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजयाचा चौकार येतोय. एंड इज वेल देन ऑल इज वेल. GI11 हेंद्रेपाडा संघ या ठिकाणी विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम श्री समर्थ बदलापूर. चला शो मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आपली लिस्ट आपण येताना घेऊन या.